आता बातमी महायुती संदर्भातली आहे। लाडकी बहिणी योजनेवरून महायुतीमध्ये आता पुन्हा एकदा श्रेयवाद दिसून आलाय। वांद्र्यामध्ये भाजपनं लावलेल्या बॅनरवरून अजित पवारांचा फोटो गायब आहे। या बॅनरवर फक्त फडणवीस, पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री शिंदेंचा फोटो लावण्यात आलाय। भाजपनं लावलेल्या बॅनरवर अजित पवारांचा फोटो नसल्यामुळे आता भाजपला सुद्धा अजितदादा नकोसे झालेत का अशा चर्चेला उधाण आलंय। शिवाय काल सुद्धा अमित शहांच्या दौऱ्यामध्ये अजितदादांची फारशी उपस्थिती नव्हती, त्यामुळेच आता अजित पवार वेगळा निर्णय घेतील का हे पाहणं आगामी काळात अतिशय महत्त्वाचं असेल। आज बातमी आहे राऊतांनी बावनकुळेंवर केलेल्या एका टीकेची। बावनकुळेंच्या कुटुंबाचा अपघाताशी संबंध नसेल तर लपवाछपवी का केली जाते असा सवाल संजय राऊतांनी उपस्थित केलाय। तर भाजप नेत्यांऐवजी विरोधी पक्ष नेत्याचा मुलगा असता तर फडणवीसांच्या फौजा अटक करण्यासाठी धावल्या असत्या अशा शब्दात राऊतांनी टीका केली आहे। विरोधी पक्षातल्या नेत्याचा मुलगा असता तर देवेंद्र फडणवीस आणि बावनकुळे यांच्या ज्या फौजा आहेत त्या तुटून पडल्या असत्या आमच्यावर। पण आज तुमचे प्रदेशाध्यक्षांचा मुलगा याच्या स्पष्ट दिसतो आहे। गाडी तुमची आहे बावनकुळ्यांची, सीसीटीव्ही फुटेज गायब केलेले आहेत नेहमीप्रमाणे। त्यानंतर नंबर प्लेट गाडीची काढून टाकली, पण अपघात झाल्यावर ड्रायव्हरला बसवला आणि ड्रायव्हरचं नाव घेतलं। म्हणजे ही जी रंगसफेदी चाललेली आहे, हा या राज्यातला कायदा आहे फडणवीसजी, आपण गृहमंत्री आहेत ना।